गुड इव्हनिंग ऑल. आज आपण प्रोटीन लड्डू आणि प्रोटीन बार कसे बनवायची याची एक खूप सुंदर अशी रेसिपी पाहणार आहोत. प्रोटीन लड्डू बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य या ठिकाणी ओट्स, मगजली, काजू, काळे मनुके, अंजीर, खजूर, पांढरे तीळ, बदाम, मखाने, जवस आणि पीनट बटर. जर तुमच्याकडे पीनट बटर नसेल तर तुम्ही तूप वापरू शकता. आणि आपल्याला यातील हा जो खजूर आणि हा अंजीर आहे हा आपल्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा आहे. आणि आणखी महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आपल्याला हवी आहे पर्सनल प्रोटीन पावडर आणि लहान मुलांच्या सगळ्यांच्या आवडीचा डायनो शेक चॉकलेट फ्लेवर आणि शेकमेट घेतोय. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम आपण हे जे खजूर आणि अंजीर आहेत ते 10 मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजवून ठेवूयात आणि हे सगळे ड्रायफ्रुट्स थोडे थोडे आपण रोस्ट करून घेऊयात. आता हे सगळे ड्रायफ्रुट्स आपले रोस्ट करून झालेले आहेत. आता आपण याला मिक्सरमध्ये थोडं जाडसर क्रश करून घेऊयात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सगळे क्रश केलेले ड्रायफ्रुट्स आपण एकत्रित केलेले आहेत. आणि आता हे भिजवलेले खजूर आणि अंजीर आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे. यानंतर आपण डायनो शेकमेट आणि पर्सनल प्रोटीन आपण प्रत्येकी 3-3 चमचे मिक्स करूयात. यानंतर 2 चमचे पीनट बटर ऍड करू आणि याला मिक्स करून याचे छानसे लाडू बनवणार. यानंतर आपण छान असे लाडू वळूयात. पहा या ठिकाणी किती सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत. प्रोटीन लड्डू मुलांना प्रोटीन बार खायला खूप आवडतात की नाही, म्हणून आपण उरलेलं जे साहित्य होतं ते मी एका मोल्डमध्ये असं ठेवून दिलं होतं आणि फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलं. आणि त्यानंतर मी अशा वड्या पाडून घेतल्या आणि अतिशय सुंदर असे हे आपले प्रोटीन बार तयार झालेले आहेत. आता मी खाऊन बघते, बघूया